नमस्कार मंडळी. आज मी उरलेल्या चपातीचे तुकडे बनवणार आहे. इथे 3 ते 4 माझ्याकडे उरलेल्या सकाळच्या चपात्या आहेत. त्याच्यासाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. प्रथम मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चपातीचे तुकडे टाकून घेतले व मस्त बारीक करून घेतले. आता मी इथे कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ओतलं. हे एवढं तेल मी ओतलेलं आहे. त्यामध्ये मी आता थोडंसं जिरं घालणार आहे. जिरं खूप छान फुललं की त्यामध्ये चिरलेला कांदा घालून घेते. कांदा व्यवस्थित परतून घेते. अगदी 1 मिनिटभर हा कांदा मी परतून घेतलेला आहे. कांद्याचा रंग लाल गुलाबीसर होईपर्यंत मी इथे परतून घेतलेला आहे. यामध्ये मी आता हळद घालते, मीठ घालते चवीनुसार. चपाती बनवताना कणकेमध्ये मी मीठ घातलं, त्यामुळे अंदाजाने बेताने मीठ घालायचं. त्याचबरोबर लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आपण जे चपातीचे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले तुकडे आहेत ते घालून घेतले आणि ते छान आपल्याला परतून घ्यायचे आहे. मी इथे सर्व व्यवस्थित अगदी 1 मिनिटभर सर्व मसाला त्या तुकड्यांना लागेपर्यंत परतून घेतलेला आहे. पहा, आणि यामध्ये आता चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. हे गरम गरम तुकडे खूप सुंदर लागतात मंडळी, असेच खायला. हे कोथिंबीरीचा रंग यामध्ये टाकल्या खूप छान हिरवागार दिसतो. चला तर मग मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.